या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर या पादचारी पुलांचा कामाचे शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। खड्डे खोदून या ठिकाणी झालेले आहेत। सिग्नलची व्यवस्था आपण पुन्हा मागणी करू, कारण मोटरसायकल आणि कारसाठी आपल्याला पुन्हा या ठिकाणी सिग्नल लागणार आहे। सांगण्याचं तात्पर्य हे आम्ही केलं म्हणून याचं श्रेय आम्हाला नको, श्रेय ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं। मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी शुगर फॅक्टरीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या या नगर मनमाड महामार्गावर असलेल्या या शाळेसमोरच्या गेटसमोर, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या चौकामध्ये सध्या आपण या ठिकाणी या रस्ते विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खोदलेल्या या खड्ड्यामध्ये सध्या आपण उभा आहोत आणि या ठिकाणावरनं या खड्ड्यांची माहिती आपण घेत आहोत। या शाळेमधून जे काही मुलं सुट्टी झाल्यानंतर बाहेर पडतात आणि हा नगर मनमाड महामार्ग क्रॉस करायला त्यांना अडथळे येतात, म्हणून काही वर्षापूर्वी मी आणि माझ्यासोबत असलेले राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, त्याचबरोबर डॉक्टर डुकरे, त्याचबरोबर किशोर थोरात आणि इतर काही मंडळींनी मिळून एका शिष्टमंडळासह जागतिक बँक प्रकल्प अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि या मुलांच्या सोयीसाठी त्यावेळेसही आपण व्हिडिओ बनवला होता की रस्ता क्रॉस करण्यासाठी त्यांना अडचण होते, म्हणून या ठिकाणी एक भुयारी मार्ग त्यांना उपलब्ध करून देण्यात यावा या पुतळ्यासमोर। परंतु जागतिक बँक प्रकल्पाचे तथा या नगर मनमाड महामार्गाच्या रस्ते विकासाचे जे काही जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांनी आमच्याशी बैठक घेऊन वार्तालाप करताना आम्हाला ते सविस्तर त्यावेळेस समजावून सांगितलं की भुयारी मार्ग करताना या रस्त्याच्या बाजूला आपल्याला लँड ॲक्विजिशन म्हणजे जागेचा ताबा घ्यावा लागणार आहे। तो जागेचा ताबा आपल्याला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर भुयारी मार्ग करण्यासाठी त्या भुयारी मार्गावरती जो काय स्लॅब टाकला जातो त्या स्लॅबची कॅपॅसिटीमुळं त्याचा वाढणारा खर्च, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून सध्या आम्ही जो काय तरतूद या ठिकाणी पादचारी मार्गाची आहे लोखंडी पुलाची, ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो। तर त्यावरती माझ्याबरोबर असलेले रामचंद्र काळे आणि आम्ही स्वतः शिन्नर येथील रस्त्यावर असलेल्या एका पुलाची डिझाईन या अधिकाऱ्यांना मिळवून दिली आणि त्या पद्धतीच्या डिझाईनसह आत्ता सध्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर या पादचारी पुलांचा कामाचे शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। खड्डे खोदून या ठिकाणी झालेले आहेत आणि या ठिकाणावरनं वरून आकाशातून एक पादचारी मार्ग लोखंडीचं या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे। सांगण्याचं तात्पर्य हे आम्ही केलं म्हणून याचं श्रेय आम्हाला नको, श्रेय ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं। परंतु या जागतिक बँक प्रकल्पाने आणि येथील स्थानिक आमदार खासदार जे कोणी असतील, पालकमंत्री असतील, यांनी याच्यासाठी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल अगोदर या सगळ्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या मुलांच्या सोयीसाठी तातडीनं या ठिकाणी या रस्त्याच्या कामाच्या वेळेस हा लोखंडी पूल या ठिकाणी उभा करून देण्याचं काम सुरू केलेलं आहे। आज काही नागरिकांची या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की या लोखंडी पुलाच्या ऐवजी आपण भुयारी मार्ग या ठिकाणी करावा, सिग्नल या ठिकाणी बसवावा। परंतु त्यांनासुद्धा या निमित्ताने आमची विनंती आहे की जो काही पूल आत्ता सध्या होत आहे तो आपण होऊ द्यावा। सिग्नलची व्यवस्था आपण पुन्हा मागणी करू, कारण मोटरसायकल आणि कारसाठी आपल्याला पुन्हा या ठिकाणी सिग्नल लागणार आहे। हा रस्ता क्रॉस करण्यासाठी इकडे इंजिनिअरिंग कॉलेजचा भाग असेल, मागच्या बाजूला चिंचविरे हद्दीकडे जाणारा, सूर्यानगरकडे जाणारा रस्तासुद्धा इथूनच जात असल्यामुळे हा चौक कायम वर्दळीचा राहणार आहे। या लोखंडी पुलाकडे सध्या पादचारी मार्ग म्हणून पाहावा आणि या लोखंडी पुलाचं कुणीही अडवणूक करू नये अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने आम्ही सर्व जनतेला, सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, शाळेच्या शिक्षकांना या निमित्ताने करत आहोत। कारण ज्यावेळेस आम्ही नगरला या पुलाचं काम व्हावं याच्या चक्रा मारत होतो त्यावेळेस कुणी काही आम्हाला त्या ठिकाणी पेट्रोलला पैसे दिले नाही, कुणी त्या आंदोलनात आमच्यासोबत आलेलं नाही आणि इतक्या सगळ्या कष्टानंतर आता होऊ घातलेला हा पूल जर मिळत आहे तर तो आपण घ्यावा। याच्यानंतर आपण पुन्हा सिग्नलसाठीही प्रयत्न करू, सिग्नलही आपल्याला या ठिकाणी मिळवता येईल, जेणेकरून मोटरसायकल असेल आणि कार असेल यांना रस्ता ओलांडण्यासाठी त्या ठिकाणी एक वेगळी व्यवस्था आपल्याला करता येईल। आपण आता तुर्तास हे जे काही खड्डे आपण पाहतात माझ्या पाठीमागे, तर याची
खोदाई सध्या सुरू आहे, याच्यामध्ये कॉन्क्रीट भरण्याचं काम चालू आहे, याच्यावरती अँगल उभा करण्याचं काम लवकरच सुरू होईल. आता हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर हे आम्ही केलं हे सांगण्यासाठी बरीचशी महाभाग मंडळी या ठिकाणी पुढे येणार आहे. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. हे प्रत्येकाने म्हणावं आम्ही केलं, आमच्या प्रयत्नामुळे झालं, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, फक्त याची अडवणूक कोणी करू नये हीच या निमित्ताने आम्ही विनंती करतो. आणि पुनश्च एक वार या रस्त्याचं काम करणारे पार थेट इंजिनियरपासून तर जागतिक बँक प्रकल्पाचे या रस्त्याचे प्रमुख, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, या जिल्ह्याचे खासदार, या तालुक्याचे आमदार, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि असाच विकासाचा रथ आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा चालत राहो. नगर मनमाड रस्ताही लवकरच पूर्ण हो या अपेक्षेसह मी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो. धन्यवाद.